नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मित्रांनो, आज 30 जून 2026 मुंबईमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन सेना आणि बौद्ध समाज किंवा महार समाज बांधव यांच्याकडून एक मोठं विरोधामध्ये आंदोलन उभं राहिलं. आरक्षणाला विरोध करणारं एवढं मोठं आंदोलन मुंबईत हे पहिलंच झालं. त्याची चिकित्सा आपण वेगळी करू. पण आज रस्त्यावरती आमचे बौद्ध बांधव किंवा महार समाज बांधव आरक्षणाला विरोध करत असताना विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जे अकलेचे तारे तोडले आहेत, त्या अनुषंगाने मी आज इथं बोलणार आहे. विजय वडेट्टीवार हे जवळपास 5 वेळा विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली आणि ज्यावेळेला नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यावेळेला नारायण राणेंच्या बरोबर जे काही बाहेर पडले आमदार, त्यामध्ये हे सन्माननीय विजय वडेट्टीवार होते. राणेंच्या सोबतच विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमधून राणे बीजेपीत गेले आणि दिल्लीत मंत्री झाले. वडेट्टीवार मात्र काँग्रेसमध्येच राहिले. त्यांचं राजकारण त्यांना जे करायचं आहे त्या पद्धतीनं ते करत आहेत, त्याबद्दल आमची तक्रार असण्याचं कारण नाही. माझा मुद्दा असा आहे की आज आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज 30 वर्ष लढाई लढतोय आणि आज मुंबईमध्ये बौद्ध समाज बांधवांच्याकडून आरक्षणाला विरोध करणारं एक आंदोलन झालं. त्यावेळेला विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांनी जी मतं मांडली, त्या मतांचा समाचार मी इथं घेणार आहे. पहिली गोष्ट अशी की त्यांनी असं विधान केलं की बदर समितीचा अहवाल अजून पटलावर आलेला नाही, असे असताना ही चर्चा कशासाठी? त्यांना असं म्हणायचं होतं की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने कोणतंही बिल विधानसभेत आणू नये. तसं जर केलं तर 2 समाजामध्ये, म्हणजे मातंग समाज आणि बौद्ध समाज किंवा मातंग समाज आणि महार समाज, याच्यामध्ये तेढ निर्माण होईल. त्यानंतर ते असेही म्हणाले, अकलेचे तारे तोडले ते मी इथं या मुद्द्यावरती बोलतोय, की कुठंही सिलेक्शन होताना हे मेरिटवर होत असतं आणि बुद्धिमत्तेवर निवड होत असते. त्यामुळं आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं कितपत बरोबर आहे असं त्यांना म्हणायचं होतं. त्यांनी असंही म्हटलं की अनुसूचित जातीमध्ये 58 जाती आहेत आणि या 58 जाती एकत्र आहेत आणि त्याच्यामध्ये बौद्ध आणि बौद्धेतर अशा पद्धतीचा भेदभाव करणे बरोबर नाही. आणि शेवटी ते असं म्हणाले की बदर समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून निर्णय घ्यावा, असंही त्यांनी विधान केलं. मला एक सांगा, हे सन्माननीय विजय वडेट्टीवार जे आहेत ते ओबीसी समाजाचे आहेत. हे ओबीसी समाजाचे आहेत की नाही त्याबद्दलही ओबीसी समाजातल्या नेत्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. एवढंच नाही तर हे महाराष्ट्रीयन आहेत का नाही त्याच्याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हे आंध्रातून इकडं पार्सल आलेलं आहे आणि इथं महाराष्ट्रात वाढलेलं आहे. म्हणजे विजय वडेट्टीवार ज्यांची मुळं आंध्रात आहेत असं ओबीसी मधले लोक म्हणतात. एवढंच नाही तर मनोज जरांगेच्या आंदोलनाच्या वेळेला सुद्धा ह्यांनी अशाच पद्धतीनं वादग्रस्त विधानं केली होती. परिणय फुके सारख्यांनी स्पष्ट शब्दात त्यांना सुनावलं होतं की ओबीसीच्या प्रश्नामध्ये नाक खुपसण्याचं विजय वडेट्टीवारांना काय कारण आहे, ओबीसीच्या प्रश्नात एक नाक का खुपसताय, आणि अशा पद्धतीची चर्चा केली होती. त्यामुळं ओबीसी आणि हे ओबीसीचे नेते म्हणून घेणारे वडेट्टीवार यांचाच मुळात ताळमेळ नाही आणि हे मातंग, महार आणि एससीच्या अनुषंगानं जे दिवाळखोर असल्यासारखं जे काय बोलतायत, वैचारिक दिवाळखोरी झाल्यासारखं. मला सांगा, मेरिटवर सिलेक्शन होतं, बुद्धिमत्तेवर निवड होती, हे सांगायला ह्यांनी कशाला पाहिजे? आणि मेरिटवर सिलेक्शन होतं, बुद्धिमत्तेवर सिलेक्शन होतं, मग ओबीसीसाठी तुम्ही का आग्रह धरताय? मराठा समाज ज्यावेळेला ओबीसीत येत होता त्यावेळेला वडेट्टीवार का बोंबलत होते? त्यावेळेला का म्हटले नाहीत मेरिटवर होत असतंय, बुद्धिमत्तेवर होत असतंय, मराठाला कशाला इकडं आणताय?
विरोधी पक्ष नेते आहात, जरा भान ठेवा. पण तुम्ही काय भान ठेवणार? खरं तर काँग्रेस पक्षाला कळत नाही. 12वी शिकलेला हा माणूस आहे आणि यांना महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता केलेला आहे. ना अभ्यास आहे, ना जातीचं विश्लेषण आहे किंवा जातीचा अभ्यास आहे, सामाजिक जाणीवांची उणीव आहे आणि अशा माणसाला तुम्ही कशासाठी विरोधी पक्षनेता केलाय? वडेट्टीवारांना हेही माहीत नाही की तेलंगणामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालंय ते तिथल्या काँग्रेस सरकारनं केलेलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये आरक्षण झालेलं आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसनं आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे अनुसूचित जातीमध्ये. म्हणजे महाराष्ट्रात जरी हा प्रश्न निर्माण झाला असला तरी कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये तिथल्या काँग्रेस सरकारने आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला आहे. आणि हे महाशय महाराष्ट्रात उपवर्गीकरण करू नये म्हणून जर सांगत असतील तर हे वडेट्टीवार डोक्यावर पडलेत काय असा प्रश्न निर्माण होतोय. अरे तुमचा अभ्यास नाहीये. बरं दिसतंय अभ्यास नाहीये. विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना चांगलं उत्तर दिलेलं आहे. तरी सुद्धा बाहेर येऊन आणखी पत्रकारांना सांगताना त्यांनी अकलेचे तारे तोडलेच. त्यावेळेला तर हा माणूस किती येडपट आहे हे त्यांनी स्वतः सिद्ध केलं. त्यांना अनंत बदर समितीचं नाव आठवेना. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं जी समिती गठीत केलेली आहे त्या समितीचं यांना नाव आठवेना. ते म्हणले रानडे आयोग. म्हणजे महाराष्ट्राच्या या विरोधी पक्षनेत्याला आणि काँग्रेसच्या नेत्याला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात अ पण माहीत नाही, ब पण माहीत नाही, क पण माहीत नाही, ड पण माहीत नाही. हा ढ माणूस आहे. आणि हा ढ असल्यामुळंच आमचं असं म्हणणं आहे की हा डोक्यावर पडलेला आहे. आणि माझं त्यांना सांगणं आहे, तुम्ही ओबीसी मध्ये काय असेल ते बोलायचं, महाराष्ट्राचं बोलायचं. मातंग समाज, बौद्ध समाजाच्या भानगडीत पडायचं नाही. तुमची ती अवकात नाही, तुम्हाला ती समज नाही, तुमचा अभ्यास नाही, तुम्हाला ह्याचं काही माहिती नाही. तुम्हाला एकतर महाराष्ट्राची माहिती नाही आणि शेजारीच्या राज्यात काय चाललंय ते माहीत नाही. विजय वडेट्टीवार गेली 30 वर्ष महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची मागणी करतोय आणि त्या 30 वर्षातली जवळपास 20 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. त्यामुळं तुमचं जे सरकार होतं ना, मातंग समाज तुमच्या पाठीशी होता म्हणून तुमचं सरकार होतं तिथं बसलं होतं. मातंग समाज तुमच्यापासून सरकलाय तेव्हापासून तुमची घसरगुंडी सुरू झालेली आहे. विरोधी पक्षनेते म्हणून काम करता. काय आहे तुमच्या राज्यात, तुमच्या विदर्भात काय परिस्थिती तुम्ही काँग्रेसची करून ठेवलेली आहे. तुम्ही स्वतःचं बघा, तुमच्या पक्षाचं बघा. आमच्या दलितांच्या भानगडीत पडू नका. मातंग समाज, बौद्ध समाज आम्ही भाऊभाऊ आहोत. जे काय करायचं ते आमचं आम्ही करून घेऊ. आम्हा ह्या दोन्ही समाजाला शानपणे शिकवण्याची तुमची कुवत नाही वडेट्टीवार. त्यामुळं लायकीत राहायचं, हिशोबात राहायचं, आमच्या भानगडीत पडायचं नाही. एवढंच सांगतो. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर.